प्रदूषण. मित्रांनो, आजचा एपिसोड आपला पाणवठ्यांचं प्रदूषण. मग ते मानवी वस्तीतलं असो किंवा अभयारण्यातलं असो. आता हा विषय तसा पाहिला तर खूप गंभीर विषय आहे, कारण माणसाला सुद्धा या पाण्याच्या प्रदूषणाचे फटके अनेक वेळा बसलेत आणि बसत राहणार आहेत. कारणही तसंच आहे. डेव्हलपमेंट, आपल्याला सुधारणा हवी आहे ना. मग इंडस्ट्री वाढते, मग इंडस्ट्रीयल वेस्ट कुठे सोडायचं? मग कुठेतरी काहीतरी पाणवठ्यामध्ये सोडल्याशिवाय ते वाहून जाणार आहे का? शेवटी ते समुद्राला मिळण्यासाठी कुठल्या तरी अशा नाल्यामध्ये सोडावं लागेल की तो नाला नंतर एखाद्या नदीला जाऊन मिळाला पाहिजे. हे तर जग जाहीर आहे. आता त्याच्यावरच प्रक्रिया केलेलं पाणी तुम्ही आम्ही पीत असतो. त्या प्रक्रियेमध्ये जर काही थोड्या त्रुटी राहिल्या तर मग साथीचे रोग फोफावतात. असाच प्रदूषणाचा फटका बसलेली एक घटना बोट्स्वानाच्या जंगलामध्ये, जिथं हत्ती जास्त आहेत. आफ्रिकेमध्ये बोट्स्वानाचं जंगल आहे. तिथे 350 हत्ती एकाच वेळेस मरण पावल्याचं निष्पन्न झालं. आता अर्थात ही गोष्ट जुनी आहे. जून 2020 समथिंग तो कालावधी आहे. तेव्हा मग एकदम सगळे खाडकन जागे झाले. वनविभागाचे सगळे लोक आणि देशातले सगळे प्राणीप्रेमी यांचं लक्ष वेधलं गेलं की अचानकपणे एकाच वेळेस 350 हत्तींची संख्या एखाद्या जंगलातून कमी होणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. मग तर्क वितर्क, तिथे काय इल्लीगल शिकार चालते का? त्या हत्तींना सुळे होते का? मग त्यांचं काहीतरी सुळे ताब्यात घेण्यासाठी, त्याची विक्री करून पैसा कमवण्यासाठी त्यांचा मृत्यू ओढवून आणला का शिकारी लोकांनी? असे वेगळे तर्कवितर्क चालू होते. पण नंतर ब्रिटनच्या किंग्ज विद्यालयाने याबाबतीत संशोधन हाती घेतलं आणि मग बोट्स्वानाच्या जंगलामधले 300 पाणवठे, ज्या पाणवठ्यावरती हे सगळे हत्ती कळपानी पाणी प्यायला जायचे, डुंबायला जायचे, मस्ती करायला जायचे, अशा सर्व पाणवठ्यांचं परीक्षण उपग्रहाद्वारे केलं गेलं. आणि तेव्हा असं निदर्शनास आलं की ज्या ज्या एरियामध्ये पूर्वी दुष्काळ पडला होता आणि 2020ला प्रचंड मोठा पाऊस झाला, अशा सगळ्या त्या जंगल एरियामध्ये, त्या जंगलाच्या पूर्ण विभागामध्ये जितके म्हणून पाणवठे होते त्या ठिकाणी निळ्या आणि हिरव्या रंगाचं शेवाळ हे अतिप्रमाणात पाण्यात दिसून आलं. विषारी शेवाळ. आणि त्यातूनच या हत्तींना रक्तविषबाधा झाली असं कन्क्लुजन काढलं गेलं. अशा निष्कर्षापर्यंत जेव्हा हे किंग्ज विद्यापीठ ब्रिटन यांनी हे संशोधन केल्यावर हा निष्कर्ष जेव्हा त्यांनी एका सायन्सच्या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केला, तेव्हा मात्र सगळं जग खडबडून जागं झाले. झिम्बाब्वेसारख्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने 25 हत्तींचा मृत्यू ओढवला होता. त्याला सुद्धा ही रक्तातली विषबाधा, हे विषारी शेवाळ याची वाढ होणं पाण्यामध्ये, त्यांना उपलब्ध असलेल्या पाणवठ्यांमध्ये अशा पद्धतीचं शेवाळ वाढणं हे त्यांना घातक ठरलं. आणि इतका महाकाय जीव त्या शेवाळाच्या विषबाधेने मरण पावले. आज 350 हत्ती बोट्स्वानासारख्या जंगलामध्ये, जिथं हत्तींचे कळपच्या कळप राहतात, अतिशय पोषक वातावरण, अतिशय त्यांना खायला लागणारी पोषक वनस्पती तिथं आहे आणि म्हणूनच त्यांची तिथं उत्पत्ती जास्त होती आहे. त्यांचे कळपच्या कळप तिथं तुम्हाला दिसतात. आणि अशा ठिकाणी 350 हत्ती अचानक मरण पावणं हे विचार करायला लावणारीच गोष्ट आहे. आपला जसा मानवांमध्ये सोशल बॅलन्स राहणं गरजेचं असतं, तो जर एकदा डळमळीत व्हायला लागला की मग समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. तसंच या पूर्ण सृष्टीचा हा जो बॅलन्स आहे
तो राखण्यासाठी या हत्तींची संख्यासुद्धा जास्त असणं गरजेचं आहे. मित्रांनो, सहज प्रदूषण याविषयी आणि या प्राणीप्रेमाविषयी मला बोलायचं होतं आणि म्हणूनच या हत्तींचा विषय डोक्यात होता. आज बोट्स्वानाच्या जंगलामध्ये हे जे काही घडलं आहे ते प्रत्येक अभयारण्यात घडू शकतं. म्हणून मी फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना मी नम्र विनंती करेन की त्या पाणवठे जिथं उपलब्ध तुम्ही केलेले आहेत अभयारण्यात, तुम्ही शिकार होऊ नये म्हणून राऊंड तर घेतच असता. तुमच्याकडं जे काही मनुष्यबळ आहे, कदाचित मनुष्यबळ कमी असेल, हेही मी मान्य करतो. परंतु आपल्याला जर माणूस म्हणून या पृथ्वीवर पाठवलं आहे तर आपणच त्यांचं रक्षण करू शकतो. हे अगदी त्रिवार सत्य आहे. आणि मग हे सत्य स्वीकारून या गजराजा किंवा अनेक प्राण्यांना या शेवाळातनं जर विषबाधा होऊन त्यांना मृत्यू ओढवणार असेल तर मग पाणवठ्यातलं पाणी चेक करण्याची जबाबदारी तुम्हा आम्हावरच येते ना. म्हणून वन खात्याला कळकळीची विनंती करेन मी. आज बोट्स्वानामध्ये घडलं आहे, माझ्या भारत देशात काही घडलं नाही म्हणून गाफील राहण्याची जी काही प्रवृत्ती असते मानवी, त्या प्रवृत्तीतनं बाहेर येऊन आपण योग्य ती काळजी घेण्यास सुरुवात केलेली नक्कीच बरी असं मला वाटतं. एक हितकारक गोष्ट मनात आली ती मी आपल्याला आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारे गैरविचार कोणीही करू नये एवढी पण मी नम्र विनंती नक्कीच करेन की आज ज्या बोट्स्वानामध्ये हत्तींवरती हे संकट आलेलं आहे, म्हणजेच तुम्हाला सिग्नल मिळाला आहे की हवामानात होणारे बदल हे जसे मानवाला सुद्धा घातक आहेत तसे मूक प्राण्यांनासुद्धा घातक ठरू शकतात. आणि त्यातल्या त्यात जंगलामध्ये ज्या पाणवठ्यावरती हे सगळे प्राणी अवलंबून असतात त्या पाण्यामध्ये शुद्धता राहिली पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारचा प्राण्यांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने ते पाण्यात घटक आहेत की नाही, कोणते विषारी घटक वाढलेत का याचं परीक्षण करणं हे एक वेगळं काम आता वन खात्याला लागणार आहे. अर्थात आपल्या आदरणीय मनेका गांधी यांच्यापर्यंत सुद्धा मला ही गोष्ट पोचवावीशी वाटते, कारण सी इज द बेस्ट लेडी who is always active as far as love for animals is concerned. म्हणून सन्माननीय मनेका गांधींचं लक्ष मी या व्हिडिओद्वारे वेधू इच्छितो की आपल्या परीने आपल्या लेवलवर आपण वन खात्याशी पत्रव्यवहार करावा आणि असे पाणवठे दूषित शेवाळांनी भरणार नाहीत याकडे वन खात्याने लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या काहीतरी इन्स्ट्रक्शन्स या सगळ्या मूक प्राण्यांसाठी, या सगळ्या वन्यजीवांसाठी त्यांनी काहीतरी कार्य हाती घ्यावं एवढीच त्यांना या व्हिडिओद्वारेच कळकळीची विनंती करतो मी. मित्रांनो, प्रदूषणापासून स्वतःला देखील वाचवा आणि अर्थात तुम्हा आम्हाला बुद्धी, संवेदना, वेदना या सगळ्या गोष्टी त्या प्राण्यांपेक्षा जास्त प्रकारे त्या देवाने बहाल केल्यात, त्याचा सदुपयोग आपण या मूक प्राण्यांसाठी नक्कीच करत राहूयात अशीच प्रतिज्ञा करूया. आणि सर्वांनी मिळून या वसुंधरेला वाचवता वाचवता जास्तीत जास्त वर्ष ही आपली वसुंधरा कशी टिकेल, याच्यावरचे जीव कसे टिकतील याच्याकडे लक्ष देणं, ते देत देत मस्त जीवनाचा आस्वाद घेणं आणि जोपर्यंत आपण या जगातून एक्झिट घेत नाही तोपर्यंत अशी काही छोटी मोठी कार्य करत जगण्याचा आनंद मिळवणं, तो आनंद अवर्णनीय असतो हेही सांगायला नको. असा आनंद मिळवत चला आपण सगळेजण जगूयात. जगा आणि जगू द्या या ब्रीदासहित या मूक प्राण्यांची सुद्धा थोडीफार काळजी घेण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये जे आहे त्याचा उपयोग करूया.